आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत सरकारनं 10 मोठे निर्णय घेतलेत। शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणाला मान्यता देण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झालेत पाहूयात। रायगडच्या पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राला, कार्यशाळेला तसेच पदांना मान्यता मिळाली आहे। राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखनाची पदं निर्माण करण्यास मान्यता दिली गेली आहे। इचलकरंजी आणि जालना पालिकांना वस्तू आणि सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता दिली आहे। शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्ताला लागणारी नोंदणी फी माफ केली जाणार आहे। पत्रकार क्लब ऑफ नागपूरला देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तींमध्ये बदल झालाय। फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड मधील 1351 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणाला मान्यता मिळाली आहे। आशियाई विकास बँक सहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प संस्थेवरती पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार। कृषी पर्यवेक्षक आणि सहाय्यक यांच्या पदनामामध्ये उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल झालाय। महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर झाली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे 10 मोठे निर्णय घेतले गेले।